जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा कादंबरीचे पेज टू पेज वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की भवानी मातेची प्राणप्रतिष्ठा प्रतापगडावर झालेली आहे। त्यावेळी गडावरील भक्तिमय वातावरणाचे येथे वर्णन केलेले आहे। या उत्सवात खुद्द राजेही सामील होतात आणि आपल्या कुळपरंपरेचा भक्तीने आणि उत्साहाने आदर करत आहेत। आपल्याबरोबर ते या कुळपरंपरेचा वारसा शंभू बाळांनाही जोपासायला शिकवत आहे। यापुढील भागात आता आपण बघूया। गोंधळाचा मोरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला। परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता। त्या भंडाऱ्यात माखून गेलेली 64 कवड्यांची माळ होती। गोंधळी कमरेत वाकून हातातील परडी पुढे करत म्हणाला, ह्यो आईचा वाण हाय धनी। आईचं भूतेपण घेतलं की ही परडी कुलदेवताच्या देव्हाऱ्यात पुजाया लागती। नवरात्रात आईची परडी 5 घरं मागाया लागती। आम्ही आनंदानं जरूर मागू म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले। गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला। कानावर हात ठेवून संबळ तुंतुण्याच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले। गजवदना गणराया गौरी, मज तारी हो सुख सजना। स्मरण तुझे पायी पद्मा गौरी, भूत्या विनवी हे रंबा मज तारी। गजवदना गणराया गौरी। नमन होताच गोंधळाने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली। या गोंधळासी माये लवकरी यावे, आंबे लवकरी यावे। चौक भरला कोसरी, लिंब नारळ नाना परी। उदबत्त्या लावणी चारी, महापूजा मांडली साजरी। या गोंधळासी माये लवकरी यावे, कुठवर आई पाहू वाट। माझ्या नेत्रा भरला ताट, लवकर सोडा बाले घाट। माये लवकर चला वाट, या गोंधळासी माये लवकरी यावे। संबळ तुंतुण्याचा नाद, पोत पाजळाला घालून साद। आपण यावं देऊनी दात, आंबे माये सोडूनी वाद। या गोंधळासी माये लवकरी यावे। गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत मन भान हरपून गेला। तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कानभर ऐकू लागले। आदिशक्तीचे कौतुक मोठे, भूत्या मज केले। पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुणगुणी वळला। चैतन्याची ज्योत लावूनी प्रज्वलित केला। चित्तस्नेहे प्राण वाहुनी ज्याला स्थिर केला। आदिशक्तीचे कौतुक मोठे, भूत्या मज केले। उदर परडी देऊनी हाती, ब्रह्मांड फिरवी। 184 घरची भिक्षा मागविली बरवी। ज्या ज्या घरी मी भिक्षा केली, ते घर रुचले। आदिशक्तीचे कौतुक मोठे, भूत्या मज केले। सकाम कर्मे कवड्या यांची, माला मम कंठी। कर्मफळांचा कुमकुम मळवट माझ्या ललाटी। पीडा बाधा शकून सांगून लोका भुलविले। आदिशक्तीचे कौतुक मोठे, भूत्या मज केले। गडावर रात्र चढीला लागली। सदर चौकात भवानी कथा चढीला लागली। राजांच्या बरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भूतेपण पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले की आई जगदंबे समोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस रात्र गोंधळात माजविणं पडतं। सगळ्या मराठा मनाला जाणून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली। जुने हिमती आणि हिकमती सरनौबत मानगोजे 10 तोंडे यांनी शिवपुरात आपला देह ठेवला। स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी माणिक हरपले। राजांनी आपल्या कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला। अधिकारांची घालमेल करणाऱ्या शामराव रांझेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपवली। वाकेन विसवीची वस्त्रे अण्णाजी दत्तोंना बहाल केली। राजांच्या कबिलात मात्र आणखी एक चोळी बांगडीचा मानकरी आला। सकवरबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाले। तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले। नवरात्रीचा सोनसुगीचा हंगाम आला। खांडे नवमीला पूजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांदे पडले। विजयादशमीची पहाट उगवतीसी कूस फोडून गडदाखल होऊ लागली। राजांनी आणि शंभूबाळांनी खासे महलाच्या हमामखान्यात पहाटस्थान आटोपले। अंगावर जगदंबेच्या भूतेपणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढविल्या। आबा आणि फर्जंद शंभू जिजाबाईंच्या महलात त्यांच्या दर्शनासाठी आले।
दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोनधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या 5 उंबरठ्यांसमोर आईची परडी मागणार आहोत. आशीर्वाद द्यावा. कुणाकुणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं याचा सल्ला सांगावा. राजे जे पोक्त कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या भूतेपणाचे हात पसरा. थोरांचे पहाट दर्शन कारी लावणारं असतं, जिजाबाई म्हणाल्या. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महलाबाहेर पडले. आज राजांच्या संगती सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांचीच होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला. एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली जगदंबेची परडी मागण्यासाठी. दोघांच्या हातातील परड्या हळदी कुंकवाचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या. राजांचे ते रूप कैलास पर्वताच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते. लाखो होणांचे सोनरास ज्याच्या जमादार खाण्यात दस्ताने पडली होती तो शिवराज आज योगीराज झाला होता. उमद्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्णमंडित पालखीतून गडमाची चढणारा तो सह्याद्रीचा कुबेर, मावळी गोपगोपाळांच्या रांगड मनावर राज्य करणारा तो भोसले कुळीचा यादवराज जगदंबेचे भूतेपण मिरवत पायी चालला होता. त्याच्याबरोबर त्याच्या अग्निवंत रक्ताचा वसा सांगणारा त्याचा फर्जंद शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते करते ते दृश्य तसे होते. हर एक भोसला जगदंबेचा जन्मानेच नामजात भूते असतो. हातात उदराची परडी घेऊन ती त्याला जन्मरूपी 84 लक्ष दारादारावर फिरवते. एका हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते. ही परडी मागितली की अंबाती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशिग भरून देते. मरणगाठीशी बांधणारे आपल्या वाहनांच्या वाघासारखे बेदर काळीज देते. भोसल्याने भूत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शरमिंदेपण. राजगडावर झाडपेडावरच्या पक्षी लोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आभाळात झेपा घेऊ लागला. पहाट वाऱ्यावर नौबतीची दुडदुड स्वार झाली. बाले किल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डंभीरांच्या वाड्यासमोर सडा समर्जित अंगणात श्रींच्या राज्याचा आनभाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजांनी उद्रेककार केला. आईचा उदय. शंभू बाळांनी तो उचलून धरला. भवानीचा उदय. डंभीरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने धावत जाऊन खासे राजे बाळासाहेबांसह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या हम चौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. आदब मुजरा घालून ते शर्मन खाली गर्दनीने कसे तरी म्हणाले, आज्ञा झाली असती तर सेवक सदरेवर रुजू झाला असता. राजांनी आत यावं. नाही पंत, आज आम्ही या क्षणी राजे नाही, आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरठ्यावर परडी मागायला आलेले भूते आहोत. आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच. शिधा वाढा. राजांनी एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूंनी आपल्या दोन्ही हातातील परडी पुढे सरशी केली. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठवून राजांच्यावर जोडली. समोरचे थोर शिवपण आणि धाकुटे शंभूपण पाहताना त्यांच्या उतार डोळ्यात पाणकळा तरळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवाणी पायांची सडक रक्त जागती सतेज बोटे त्यावर मस्तक ठेवून डोळ्यातील पानकळ्यांनी साफ धुवून काढावीत. पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळ भरले, तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक उंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे तलवारीच्या पात्यासारखा बाकदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरवली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मवाळ मुलखाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूराजांची परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उद. राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातूनच परतले. त्या 2 भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती
दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजाळणारा प्रकाश. नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, आनाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यासमोर परडी मागून राजे आपल्या खासगीच्या महलाकडे परतत होते. त्यांना शंभू बाळासह भुत्यांच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजाळून निघालेला राजगडाला येतदार फेर धरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की ज्यांच्या चरणी स्वराज्य झुकते ते शिवराय आणि बाळ शंभूराजे जेव्हा देवीचे भुते होऊन सामान्य मावळ्यांच्या दारात परडी मागण्यासाठी उभे राहतात, तेव्हा तो सोहळा पाहून साक्षात गडावरचे दगडही पाणवलेले असतील. एक तळपता भोसले दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला होता. हा या व्हिडिओतील अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आहे. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.